हॅलो गायजांनू आणि बैलांनू. तर फायनली माझ्या दादाचं लग्न झालेलं आहे. आज आहे सत्यनारायणाची पूजा. लग्न परवा दिवशी झालेला, कालचा एक दिवस ब्रेक होता आणि आज आहे सत्यनारायणाची महापूजा म्हणजे लग्नाची पूजा. तर आपण बघूया आपण काय काय प्रिपरेशन करतो आहे. आता मी इथे घराच्या बाहेर बसले आहे. तिकडे हे बघा, इकडे सगळं काम चालू आहे. तुम्हाला मी दाखवते काय काम करतायत, कोण कोण काय काम करत आहे. मला सोडून सगळे काम करतायत. सारवलंय आणि ही अशी रांगोळी काढते पिंकीताई. सुंदर अशी रांगोळी काढलेली. काय बोलतो त्याला? कनो. बाहेर पण काढलेली आहे, आपण बघूया. येस, चला चला. तुझी पण टोपी आणू. गायज आम्ही आता भांडी आणायला चाललोय. काल खाली लाडांकडे पूजा होती, तर मला सोडून आणि तर मी जाते. मला माहिती आहे ना कुठे जायचं. आहेत समोर दिसतात मला पप्पा. गायज आम्ही खुर्च्या आणलेल्या आहेत. ह्या 2 खुर्च्या मी आणल्या आहेत. तेव्हा कोणी माझा व्हिडिओ नाही काढला, मग सगळ्यांना वाटणार की मी काम नाही करत, म्हणून सांगून ठेवते तुम्हाला. एवढ्या डोक्यावरनं 3-6 खुर्च्या आणल्या मी तिथून एवढ्या लांबून. हो ना, बघितलंस ना तू. 5% करून द्यावा. आता एवढे थांबलंय, हत्ती गेला, शेपूट राहिलाय. दाखव बायसेप्स कर, दाखव तरी. हाताला जाऊ दे. इथे झोपूया जरासं. खराबच आहे पहिल्यापासून. ती घातली तर रात्री झोपायला होणार नाही. लवकर चल चल चल, बसू नको. चल लवकर. ही तयारी केली संजू दादा आणि केतन दादाने. हे बघा, आता नाही दिसणार तुम्हाला, पण रात्री लाइटिंग लावल्यावर एकदम असं सुंदर दिसेल तेव्हा तुम्हाला दाखवते. हे बघ म्याव. तो बघा गाईस तिकडे बसून झोपा काढतोय. मी ॲज युजल मस्तपैकी झोप काढून वरती चालली आहे आणि वरती तयारी करतायत. तर मला पण तयारी बघा, इस्त्री बिस्त्री घेऊन चालली तयारी करायला. पूजेचं जेवण बनतं इथे. अजून सुरुवात नाही झाली आहे. सुरुवात नाही झाली, वास तर येतोय. गोरा कसं दिसतो एवढा? मेकअप केला? बनवून झालेली आहे दूध टोपातलं आणि ते चहा बनतोय. तांब्यातनं आणू दे. थोड्या वेळ ते पूजेकडे जाणार. थोड्या वेळात गरम आहे. थोड्या वेळात पूजेकडे जाणार. आज एकदम काकांना घेणार आहे मी ब्लॉग मध्ये. मशीन मधली चहा कप लावायचं फक्त. मशीनवाली चहा. बस बस आणि वाटी हे आणते, ताट आणते. नाही घ्या आतमध्ये बसलेल्या का ते. गाईज तर आम्ही फोटोशूट करायला आलोय. हे काय रेडी आहे. थोडंसं आज मला डाऊनफॉल चालू राहू दे तसं. आय डोंट केअर नाव. यस, आपण चाललोय खाली पूजेला. ड्रेस थोडं विचित्र आहे. इथे राहा बोल. तिने पण तीच घातली आहे ना.
सत्यनारायण देवता देवनमा पुरुषा देवनायमा गवायमा शवायमा शिवायमा रमेशयमा भूतयमा निरहजवायमा नंदवायमा भावनायमा रत्नयमा भगवायमा गाईज हे बघा आउटफिट बघा. ओ माय गॉड एकदमच हिरोच बघा. फक्त दाढी पिकलेली आहे जराशी. ते तर वयानुसार पिकतेच नाही. कुठे 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 गेलास? ही बघा रडते. हिचा काढते रडवी मुगी. आरतीची वेळ झालेली आहे. सगळेजण जमलेले आहेत. नमामि कर्पूरादित्यं समर्पयामि सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर. जन्माते मनोकामना पूर्ति जय देव नवतमती विद्याला ब्रह्मांडे माला गीते कंठकाला देवी दिग्माला लावण्या सुंदर मक्षा देवाला जय दुनिया जय मरवाहे जुजुला जय देव जय शंकरा आरती ओवारूप कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा बोला देवी. सत्यनारायणा तुझी स्थापना ब्राह्मणाला बोलावून तुझी केलेली आहे त्याप्रमाणे ती मान्य करून घे. या लेकराच्या हातून किंवा काही कुटुंबाच्या हातून काही चुकी अपराध झाले असले तरी आजपर्यंत झालेल्या चुकी पायाखाली घालून त्यांना क्षमा कर. लेकरं माझी मी लेकरांचा असं दोन्ही अंगाने त्यांना कवटाळ. आणि जी काय लग्नाची पूजेची जी काय तुझी स्थापना करून पूजन केलेलं आहे त्याप्रमाणे ते मान्य करून घे. कोणाच्या हातून चुकी अपराध झाली असली बोलण्यात आणण्यात असेल वागणुकीत असेल कसल्याही परिस्थितीत चूक झाली असेल तर ती सत्यनारायण देवते तू माफ कर आणि याची फलप्राप्ती असलेल्या त्याच्या आपल्या काही कुटुंबाला मिळून दे. इथल्यापासून मुंबईपर्यंत जी काय त्यांच्या कुटुंबातली लेकरं आहेत त्यांना सगळ्यांना सुखी ठेव. आणि सचिन या लेकरांनी उभयत आणि त्या दोघांनी जी काय महादेवाच्या पूजेला गेला की रात तिथं माझे नाव घेते सत्यनारायणच्या दिवशी. काय आता तुम्ही उठले तरी चालेल. जेवणाचा नैवेद्य झाला असला तर मात्र आठवणीने दाखवा आणि तो तुम्ही दोघांनी घ्या. म्हणजे तुमचं काम आता झालेलं आहे. पाया पडणारे मोकळे झाले. पाया पडायला सुरुवात करायला हरकत नाही. इथे तीर्थप्रसाद हाय आराध्य गाईस पूर्ण कसं सांग. अरे मला नाही तुला नाही येत पूर्ण तुझं. माझं नाव आराध्य अमित मोरे. हिची पावडर बघ. तुम्हाला काय बोलायचंय? सत्यनारायण यांचं काय चालू आहे बघा. यांचं काय चालू आहे ते बघा. आज काय करत नाही खास आम्ही ब्लॉगसाठी. अरे अरे हा कोण? अरे आपण इथे पण बॅटरी वगैरे खोलूया काय? काही जायचं लग्न करायचंय. ही सिंगल कोणी असेल तर सांगा. नक्की फॉलो करायला. हुंडा किती घेणार ते पण विचार. हुंडा भेटेल आमच्याकडे डायरेक्ट. हा हुंडा देणार आहे तुम्हाला येण्यासाठी. फॉर्च्युनर आपल्याकडे गाड्या आहेत, बंगले आहेत, स्वतःचं घर आहे. स्वतःचं घर आहे. चांगला कमवतो मुलगा. पण भेटत नाही कोणीच. पण कोणीच भेटत नाही. आम्ही त्याचं हे खोलतोय. आम्ही त्यासाठी मुलगी बघतोय. माझ्या युट्यूब चॅनलवर कोण भेटेल तर. नेक्स्ट ह्याचीच आहे. नेक्स्ट ह्याचाच आहे दिवाळीत. आणि प्रसाद घेऊन ती घरी आली. एवढे होताना तिला घरी बसायला राहत झाली.
गुराची म्हणजे गोवारी मुले यांच्या पाठी आला. नंतर त्याने गुराची हा एक बाईट घ्या. ओ माय गॉड, नाजूक का व्हिडिओ होता. तर मी प्रसाद खातोय आणि ते प्रसाद भरतायत. आता मी पण बसणार आहे. गरज दिसत नाही बसायची. आत्ता आलाय, आरती बिरतीला नव्हता हा. ओ माय परात माझ्या लगेच फोटो काढा. बाकीचा रोज काहीच माझ्या वहिनीच्या माहेरची लोक आलेले आहेत. ही बघा, ही आहे वहिनीची बहीण. कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप छान वाटलं. तुम्हाला 2 दिवस बिना बहिणीचं कसं वाटतंय? एवढं काही खास वाटत नाही. मग ठीक आहे. थांब थांब, तुम्हाला कसं वाटतंय 2 दिवस बिना बहिणीचं? मस्त मस्त एकदम छान. घर शांत वाटतंय. मग घर शांत वाटतं एकदम. तुझ्या मैत्रिणी खूप असं म्हणजे येऊन गेल्या. नाही, बिना वहिनीचं कसं वाटतंय? तुझी वहिनी तुम्हाला कसं वाटतंय हिला इथे पाठवून? अरे शेवटी संसार करायचाच आहे दुसऱ्याच्या घरी जाऊन. आहे की बरोबर. नाही? मग ते त्यांचा संसार सुखाचा होऊ दे बस. येस येस. माझ्या वहिनीचे माहेरचे आलेले आहेत. नाही ना, आता तुम्ही वहिनीच्या माहेरचे आहेत ना. हे दोघं पण वहिनीच्या माहेरचेच आहेत. मी नाही, मी दैबच आहे. मी दैबवाली आहे. हो, या 5 माम्या आहेत. माम्या, ही सगळ्यात मोठी मामी आहे. ही पापड आणायला. पापड संपले. सकाळी तर एवढे अंडे होते. गाईज मी पापड आणायला चाललोय. असं काय कोण भेटलं नाही मला. कसं घेतलं तू? हा, वडापाव खाऊन येऊया काय? सगळ्यात मेन पार्ट आहे आरती. आमच्या घरात मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायचं थांबा. गाईज आता आरतीला चाललोय आम्ही. चल आते आरतीक. चला गाईज, एकदम मेन पार्ट आरती. 2 तासाची आरत. यांची कंबर परत मोडणार आहे. आरती करू तुझा
आरती करू तुझला मालवण गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरे राम हरे राम. चांगले होते. हो जेवण. एकानेच बोलला रे. एकानेच बोला. पप्पा पैसे द्या. 5 रुपये. 26 नाही लागत होता खुशीने तिकीट करून आहे का 68 गाईज हे असंच टाकून चाललंय गाईज. हावजीचे विनर ती पिशवी तिथे हौजीची पिशवी हौजी तिकडे. तर असा होता आपला दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय.